नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत योगाचे महत्त्व अतिशय सुंदर निबंध मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. योग ही भारताने जगाला दिलेली एक खूप मोठी आणि सुंदर भेट आहे. आजकालच्या धावपळीच्या आणि दगादगीच्या जीवनात स्वतःला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी योग करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. म्हणूनच संपूर्ण जगात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग म्हणजे केवळ शरीराला वाकवणे किंवा अवघड कसरती करणे नव्हे, तर ते शरीर आणि मन यांना एकत्र जोडण्याचे एक उत्तम माध्यम आहे. रोज थोडा वेळ योग केल्याने आपल्या शरीराला एक नवीन ऊर्जा मिळते. नियमित योगासने केल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदे होतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्नायू मजबूत होतात आणि शरीराचा आळस दूर होऊन चपळता येते. आजकाल अनेकांना पाठीचे दुखणे, सांधेदुखी किंवा वजनाची समस्या असते. या सर्वांवर योग हा एक उत्तम उपाय आहे. शारीरिक फायद्यांसोबतच मनाला शांत ठेवण्यासाठी सुद्धा योग खूप मदत करतो. आजच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण असतो. अशा वेळी रोज शांत बसून दीर्घ श्वास घेतल्याने मन शांत होते, चिडचिड कमी होते आणि मानसिक ताण दूर होतो. विद्यार्थ्यांसाठी तर योग खूपच फायदेशीर आहे. रोज सकाळी काही वेळ ध्यान केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि अभ्यास लक्षात राहण्यास मदत होते. योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा योगाची सवय लावणे केव्हाही चांगले. म्हणूनच आपल्या व्यस्त दिनक्रमातून रोज सकाळी किमान 15 ते 20 मिनिटे स्वतःसाठी काढून प्रत्येकाने योग केला पाहिजे. जेव्हा आपले शरीर आणि मन सुदृढ असेल, तेव्हाच आपण आपले जीवन आनंदाने जगू शकू. धन्यवाद.